हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ह्या चॅप्टर मध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन अँड होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम इन 2D ट्रान्सफॉर्मेशन बघितलेलं आहोत. त्याचबरोबर कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन अबाउट आर्बिट्ररी पॉइंट दॅट इज कॉल्ड एज द पायवोट पॉइंट हा देखील आपण शिकलेलो आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण 3D ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत आणि त्याचबरोबर 3D होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम पण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण 3D ट्रान्सफॉर्मेशन बघूया. 3-dimensional geometric transformations and object modeling are extended from 2-dimensional method by including z coordinate. आता 3-dimensional जो काही जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचबरोबर ऑब्जेक्ट मॉडेलिंग हे काय आहे त्याच्यापासून एक्सटेंडेड झाले, म्हणजे 2D डायमेन्शनल मेथड पासून आपण काय करणार आहे 3D डायमेन्शनल जिओमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. आता 2 डायमेन्शनल मध्ये आपण फक्त एक्स आणि वाय कोऑर्डिनेटर सिस्टीम वापरले, पण 3 डायमेन्शनल जिओमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण झेड कोऑर्डिनेटर देखील इन्क्लूड करतो. रिप्रेझेंटेशन ऑफ 3D ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. झेड ऍक्सिस रिप्रेझेंट डेप्थ. आता आपल्याला माहित आहे एक्स आणि वाय आपण काय करतो विड्थ आणि हाईट करतो, आणि झेड ऍक्सिस जो आहे तो तुमचा काय करतोय डेप्थ, म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टची डेप्थ किती आहे हे त्याच्यापासून आपण रिप्रेझेंट करू शकतो. राईट हँडेड सिस्टीम. आता समजा जर आपण 3D ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण राईट हँडेड सिस्टीम जर यूज केली तर आपला एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेटर सिस्टीम कशी असणार आहे ते बघणार आहोत. आता हे समजा आपल्याकडे 3 कोऑर्डिनेटर सिस्टीम आहेत एक्स वाय आणि झेड. एक्स वाय आणि झेड ही आपली राईट हँडेड साइडची आपण म्हणतो राईट हँडेड रूल आणि लेफ्ट हँडेड रूल. त्यातला राईट हँडेड रूल मध्ये आपला एक्स कोऑर्डिनेटर वाय कोऑर्डिनेटर आणि झेड कोऑर्डिनेटर ही आपली सिस्टीम असेल. मग याच्यातले अँगल कसे असणार आहेत तर हा झेड एक्स पासून वाय ला जातो, वाय पासून झेड ला येतो आणि झेड पासून एक्स ला जातो, म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज मध्ये काय करतो राईट हँडेड सिस्टीम मध्ये आपला अँगल फिरत असतो. व्हेन लुकिंग डाऊन ऍट द ओरिजिन पोझिशन रोटेशन इन CCW म्हणजे काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन आपलं काय होणार आहे रोटेशन असणार आहे. त्यामुळं आपला जो काही अँगल असेल तो कायम पॉझिटिव्ह रोटेशन मध्ये असणार आहे. म्हणून राईट हँडेड रूल मध्ये आपला जो काही थीटा असेल किंवा अँगल असेल तो पॉझिटिव्ह असणार आहे. आता लेफ्ट हँडेड रूल मध्ये काय होणार आहे तर लेफ्ट हँडेड रूल मध्ये एक्स वाय आणि मध्ये जी काही लाईन असेल ती म्हणजे तुमची काय असणार आहे झेड ऍक्सिस असेल. तुम्ही लेफ्ट हँडेड रूट जर काढला तर तुम्हाला तुमच्या हातावरून तुम्हाला तुमचे कोऑर्डिनेटर सिस्टीम समजू शकतात. मग आता याचा अँगल कसा जातो, एक म्हणजे एक्स पासून वाय पर्यंत जातो, परत वाय पासून झेड ला येतो आणि झेड पासून एक्स ला जातो. म्हणजेच काय होणार आहे पहिला काउंटर क्लॉकवाईज जाईल, परत क्लॉकवाईज आणि परत काय होणार आहे क्लॉकवाईज डिरेक्शनला येणार आहे. व्हेन लुकिंग डाऊन पॉझिटिव्ह रोटेशन इन clockwise more natural interpretation for displays big Z means far. म्हणजे तुमचा जो काही झेड आहे तो काय असणार आहे लांब असणार आहे. तो कुठं तुमचा जो काही अँगल असेल त्याच्यापासून तो काय असणार आहे लांब असेल. त्यामुळे तुमचा जो काही अँगल असेल तो क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह असू शकतो. 3D होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम बघणार आहोत. होमोजिनियस कोऑर्डिनेट्स फॉर 3D स्पेस रिक्वायर 3D वेक्टर्स अँड मॅट्रिसेस. म्हणजे जर होमोजिनियस कोऑर्डिनेट जर आपण 2D स्पेस मध्ये बघितली तर आपल्याला 3D वेक्टर्स अँड मॅट्रिसेस रिक्वायर असते. तसंच होमोजिनियस कोऑर्डिनेट्स फॉर 3D स्पेस रिक्वायर 4D वेक्टर्स अँड मॅट्रिसेस. जर होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम फॉर 3D स्पेस साठी आपल्याला यूज करायचं असेल तर आपल्याला 4 डायमेन्शनल वेक्टर अँड मॅट्रिसेस रिक्वायर आहे. अ पॉइंट इज रिप्रेझेंटेड बाय एक्स वाय झेड अँड डब्ल्यू. म्हणजे जर आपल्याला आपण हे सेम काय बघितलेलं 2D मध्ये जर पॉइंट रिप्रेझेंट करायचं असेल तर एक्स वाय आणि डब्ल्यू होता,
तसंच जर 3D होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर पॉइंट रिप्रेझेंट करायचं असेल तर एक्स, वाय, झेड आणि डब्ल्यू आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. द बेसिक ट्रान्सफॉर्मेशन इन 3D also are translation, scaling and rotation. आता बेसिक ट्रान्सफॉर्मेशन 3D मध्ये काय काय होतं? एक म्हणजे ट्रान्सलेशन, स्केलिंग आणि तिसरा आहे तो म्हणजे रोटेशन. पहिल्यांदा बघूया ट्रान्सलेशन. हियर ऑब्जेक्ट इज मूव्ड इन ऑल 3 कोऑर्डिनेट डायरेक्शन. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो तिन्ही कोऑर्डिनेट म्हणजे एक्स, वाय आणि झेड च्या डायरेक्शनला काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. लेट्स कन्सिडर टू मूव्ह अ पॉइंट पी x, y and z to new position p dash x dash, y dash, z dash. समजा जर तुम्हाला एखादा पॉइंट समजा p हा एक पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेटर काय आहे x, y आणि z आहेत ते तुम्हाला मूव्ह करायचे. कुठल्या नवीन पोझिशनला करायचे? p डॅश ह्या पोझिशनला करायचं आहे. मग त्याचे कोऑर्डिनेटर काय असणार? p डॅश x डॅश, y डॅश, z डॅश. म्हणजे तुमचा जो काही 3D चा पॉइंट ट्रान्सलेट करायचा आहे तो P पासून P डॅश ला जाणार आहे. फॉर दिस इक्वेशन्स आर, समजा जर मला ह्याचं इक्वेशन लिहायचं असेल तर काय असणार आहे? एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस टी एक्स, वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस टी वाय आणि झेड डॅश इज इक्वल टू झेड प्लस टी एक्स. जर 2D असेल तर फक्त एक्स आणि वाय असतो आणि जर 3D असेल तर एक्स, वाय आणि झेड असणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर 3D ट्रान्सलेशन विथ होमोजिनियस कोऑर्डिनेट्स आर. आता जर तुमचा जो काही मॅट्रिक्स आपण करणार आहे ट्रान्सलेशनचा 3D ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स तो जो काही बघणार आहे तो होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम नुसार बघणार आहोत. मग काय होणार आहे? एक्स डॅश, वाय डॅश, झेड डॅश 1 इज इक्वल टू 1 0 0 tx, 0 1 0 ty, 0 0 1 tz आणि 0 0 0 1 इंटू एक्स, वाय, झेड आणि 1. याचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स किंवा 3D ट्रान्सलेशनचा जो काही ऑब्जेक्ट असेल तो तुम्हाला नवीन पोझिशनला आलेला दिसणार आहे. मग त्याचं इक्वेशन आपण काय म्हणू शकतो? दॅट इज P डॅश इज इक्वल टू T इंटू P. म्हणजे T म्हणजे तुमचा ट्रान्सलेशन, P म्हणजे ओरिजिनल पॉइंट आणि P डॅश म्हणजे तुमचा जो काही मूव्ह केलेला पोझिशनचा पॉइंट असेल तो असणार आहे. Where tx, ty and tz are translation factor in x, y and z direction respectively. म्हणजे जो काही तुमचा tx, ty आणि tz हे काय आहेत तर तुमचे ट्रान्सलेशन फॅक्टर आहेत. म्हणजे x, y आणि z डायरेक्शनचं. x असेल तर tx यूज करतो, y असेल तर ty यूज करतो आणि z डायरेक्शनला असेल तर tz यूज करतो आपण. आता याच्यामध्ये डायग्राम दिले एक्स, वाय आणि झेड. समजा जर तुमचा एखादा पॉइंट असेल आणि तो पॉइंट आपल्याला मूव्ह करायचा असेल तर तो काय होणार आहे? हा जो ओरिजिनल पॉइंट आहे तो म्हणजे काय? एक्स, वाय आणि झेड आणि तो मूव्ह केलेला पॉइंट तुमचा समजा पी डॅश इज इक्वल टू एक्स, वाय आणि झेड. म्हणजे तो आपण काय केलाय? ट्रान्सलेट केलेला पॉइंट असणार आहे. सेकंड आहे स्केलिंग. In 2D, scaling either stretches or reduces object in all coordinate direction if specified. आता 2D मध्ये काय आहे की आपण जो काही स्केलिंग करतो एक तर तो रिड्यूस होतो किंवा स्ट्रेच होतो ऑल डायरेक्शनने जर स्पेसिफाय असेल तर. समजा जर 3D मध्ये ऑल्सो इट डज सेम बट ऑल्सो इन्क्लूड झेड डायरेक्शन. जसं एकतर तुम्ही एक्स ला काय करू शकता? इन्क्रीज करू शकता किंवा रिड्यूस करू शकता. वाय डायरेक्शनला पण इन्क्रीज करू शकता, रिड्यूस करता. म्हणजे जे काही तुमची इमेज आहे 2D मध्ये त्यावेळेस ती स्ट्रेच, रिड्यूस ही एक्स, वाय आणि बोथ डायरेक्शनला पण करू शकतो. सेम ऍज इट इज आपण 3D मध्ये पण सेम करणार आहे. फक्त इथं काय होणार आहे तर आपलं जे काही डायरेक्शन आहे ते एक्स, वाय, झेड किंवा ऑल डायरेक्शनला काय होणार आहे? स्केलिंग होऊ शकतं. आता याचं इक्वेशन काय असणार आहे? इक्वेशन फॉर इट एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इंटू एस एक्स, वाय डॅश इज इक्वल टू वाय इंटू एस वाय, झेड डॅश इज इक्वल टू झेड इंटू एस झेड. हे झालं आपलं
equation where x dash, y dash, z dash are new coordinates of a point after scaling. X, y and z are current old coordinates of point that is the before scaling, and sx, sy, sz are scaling factor of x, y and z direction respectively. म्हणजे जर आपल्याला स्केलिंग x न करू शकतो, y न करू शकतो, z न करू शकतो किंवा तिन्ही डायरेक्शन न आपण काय करू शकतो, स्केलिंग करू शकतो. 3D ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर स्केलिंग विथ होमोजिनियस कोऑर्डिनेट्स आर. आता जर तुम्हाला 3D ट्रान्सफॉर्मेशन स्केलिंगचा होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बघायचं असेल तर S is equal to Sx 0 0 0 0 Sy 0 0 0 0 Sz 0 0 0 1 ह्यांना आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे आपलं होमोजिनियस स्केलिंगचं इक्वेशन आहे किंवा मॅट्रिक्स आहे. तो आपण कॅल्क्युलेशन साठी कसा लिहिणार आहे, x डॅश y डॅश z डॅश 1 इज इक्वल टू Sx 0 0 0 0 Sy 0 0 0 0 Sz 0 आणि 0 0 0 1 आणि त्यानंतर x y z आणि 1 याचं ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला नवीन स्केलिंग ऑब्जेक्ट मिळणार आहे. मग तो स्ट्रेच झालेला असेल किंवा रिड्यूस झालेला असू शकतो. थर्ड आहे रोटेशन. In 2D, all transformations are carried out in XY plane, but in 3D rotation can be specified around line in space. आता 2D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण फक्त काय करत होतो, XY प्लेन वरतीच आपला ऑब्जेक्ट रोटेट करत होतो. पण 3D रोटेशन मध्ये आपल्याला कुठल्या लाईनला किंवा XY प्लेनला पाहिजेलाय, YZ प्लेनला पाहिजेलाय का ZX प्लेनला पाहिजेलाय हे आपल्याला काय करावं लागेल, स्पेसिफाईड करावं लागेल. Therefore, to generate rotation transformation for an object, we should design it an axis of rotation about which an object is to be rotated and amount of angular rotation. म्हणून आपण काय करणार आहे, आपण रोटेशन जनरेट करण्यासाठी ऑब्जेक्टचं रोटेशन ट्रान्सफॉर्मेशन जनरेट करण्यासाठी आपल्याला जे काही रोटेशनचे ऍक्सिस आहेत ते पहिल्यांदा आपल्याला स्पेसिफाय करायला लागेल. मग तो कुठल्या अँगलनं रोटेशन होणार आहे आपला ऑब्जेक्ट हा पण आपल्याला काय करावं लागेल, डिझाईन करावा लागेल. रोटेशन अबाउट अ लाईन विच इज पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस इज इझी टू हँडल. म्हणजे जर आपल्याला रोटेशन करायचं असेल तर आपण काय करू शकतो, रोटेशन अबाउट अ लाईन, जर समजा एखादी लाईन तुम्हाला रोटेट करायची आहे त्यावेळेस आपण कुठल्या ऍक्सिसला तो पॅरलल आहे असं आपण जर रोटेट केलं तर तो आपल्याला इझिली हँडल करता येईल. इक्वेशन फॉर रोटेशन इज P dash is equal to R into P, where R is transformation matrix for 3D rotation with homogeneous coordinates and is different for rotation about each coordinate axis. आता जो काही आपला R जो आहे तो रोटेशन ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे 3D रोटेशनचा, मग तो वेगवेगळा असणार आहे कारण प्रत्येक कोऑर्डिनेट ऍक्सिसला तो वेगवेगळा असणार आहे. म्हणजे आपला जो काही रोटेशनचा मॅट्रिक्स असणार आहे तो प्रत्येक कोऑर्डिनेटरला वेगवेगळा असेल. म्हणजे एक्स साठी वेगळा असेल, वाय साठी वेगळा असेल आणि झेड ऍक्सिस साठी पण वेगळा असणार आहे. आता आपण पहिल्यांदा बघूया मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस, दॅट इज कॉल्ड एज द आरएक्स थीटा. जर तुमचा मॅट्रिक्स जो आहे किंवा रोटेशन जे आहे ते एक्स ऍक्सिस वरती करायचं असेल तर त्याला आपण आरएक्स थीटा म्हणूया. मग त्याचा मॅट्रिक्स काय असणार आहे आपला, आरएक्स थीटा इज इक्वल टू 1 0 0 0 0 कॉस थीटा मायनस साइन थीटा 0 0 साइन थीटा कॉस थीटा 0 आणि 0 0 1. हा झाला तुमचा रोटेशन अबाउट आर एक्स मॅक्स एक्स ऍक्सिस. आता याच्यामध्ये एक्स मॅक्स असेल तर एक्सच्या कोऑर्डिनेटरला साइन थीटा कॉस थीटा कुठंच नसेल. म्हणजे एक्सच्या रो मध्ये पण नसेल आणि कॉलम मध्ये पण नसणार आहे. फक्त वाय आणि झेडच्याच कोऑर्डिनेटर मध्ये आपला कॉस थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा असणार आहे. सेकंड आहे मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस, दॅट इज कॉल्ड एज द आर वाय थीटा. मग आर वाय थीटा इज इक्वल टू
आता इथं काय होणार आहे, जो काही वायचा कोऑर्डिनेटर म्हणजे रो आणि कॉलम तिथं आपल्या कुठल्याही व्हॅल्यू नसणार आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे, कॉस थिटा 0 साइन थिटा 0 0 1 0 0 मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा 0 0 0 0 1 हा असणार आहे आपला मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट वाय एक्सिस दॅट इज कॉल्ड एज द आर वाय ऑफ थिटा. आणि तिसरा जो आहे मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट झेड एक्सिस दॅट इज कॉल्ड एज द आर झेड थिटा. आर झेड थिटा इज इक्वल टू, आता इथं पण काय होणार आहे, झेडचा रो आणि कॉलम मध्ये कुठेही कॉस थिटा साइन थिटा नसणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 0 1 0 आणि 0 0 0 1 हा असणार आहे मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट झेड एक्सिस आर झेड ऑफ थिटा. जर तुम्हाला 3D मध्ये रोटेशन करायचं असेल तर प्रत्येक ऍक्सिसचा आपला मॅट्रिक्स काय असणार आहे, वेगळा असणार आहे. म्हणजे मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस वेगळा आहे, मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस आणि मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट झेड ऍक्सिस. हे तिन्ही पण ऍक्सिस नुसार आपल्याला काय करावं लागेल, त्याचा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करावा लागतो. थँक्यू.